नमस्कार सगळ्यांना. तर मला सांगा, तुम्हीसुद्धा कधीतरी असं करता का? तर मी आज काय केलं आहे ते तुम्हाला मी समोर सांगते. चला, तर आज आहे ना संध्याकाळी किचनमध्ये आले आणि जेवणाला काय बनवायचं हा मी विचार करत होती. आणि विचार करता करताच मला आठवलं, लहानपणी आहे ना माझी आई काय करायची, जेवण बनवायचं काय कंटाळा आला किंवा भाजीचा काही प्रश्न पडला ना, का तेव्हा माझी आई ना असंच काहीतरी करायची. आणि आम्ही लहान होतो तेव्हा आम्हाला खूप जास्त हे असं काही बनवलेलं आम्हाला आवडायचं आणि आम्ही खूप आवडीने ते खायचो. तर तसंच आज मी काहीतरी बनवायचा विचार केला. मग मी काय केलं, घरात होती तेवढी सगळी पिठं थोडी-थोडी एकत्र केली आणि त्याच्यामध्ये मी सकाळची शिल्लक राहिलेली भाजीसुद्धा घालून घेतली. थोडासा कांदा, कोथिंबीर घातली आणि थोडेसे मसाले घातले आणि छान घट्ट असं पीठ मळून घेतलं. तोपर्यंत इकडे मी ठेचा बनवण्यासाठी मिरच्यासुद्धा भाजल्या. आणि आज ना स्कूलमधून येताना मला मशरूम दिसलेले, ते सुद्धा 2 पॅकेट घेऊन आलेली. तर त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत उद्या शेअर करेल. तोपर्यंत बाबूचा थोडासा लाड वगैरे करून घेतला आणि इकडे मिरच्यांचा छान असा ठेचा बनवायचा होता, तर ठेचा बनवला आणि नंतर मस्त असे धपाटे बनवले गरमागरम. आणि धपाटे आणि ठेचा खरंच खूप छान लागतं आणि एक लहानपणीची आठवण म्हणून आज मी ते बनवले होते. तर तुम्हीसुद्धा असं कधी केलं आहे का किंवा हे धपाटे कधी खाल्लेत का? कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ.